नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण तारक मंत्र अनुष्ठान कसे करावे संपूर्ण विधिवत माहिती आजच्या या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वामी भक्तांनो, पहा, रोज एकाच निश्चित वेळेवर सकाळी किंवा संध्याकाळी हे अनुष्ठान तुम्हाला करायचं आहे. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अनुष्ठान हे 11, 21 किंवा 41 दिवसांचे केले जाते आणि याची सुरुवात प्रामुख्याने गुरुवारीच केले जाते. हे अनुष्ठान अत्यंत प्रभावी अनुष्ठानांपैकी एक मानले जाते. स्वामी भक्तांनो, तुम्ही वेळ निश्चित करा, म्हणजेच रोज एका निश्चित वेळेवर एकाच आसनावर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हे अनुष्ठान करावे. त्याचबरोबर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून स्वच्छ आसनावर बसावे. स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला चंदन आणि अक्षता लावाव्यात. समोर गाईच्या घीचा दिवा आणि अगरबत्ती लावावी. एका तांब्याच्या किंवा पितळेच्या पेल्यात स्वच्छ पाणी भरून ठेवावे. त्यात तुळशीचे पान टाकावे आणि तो पेला स्वामींच्या पुढे ठेवावा. आता आपण पाहूयात की तारक मंत्र अनुष्ठानाचा विधी काय आहे. तर पहा, उजव्या हातात थोडे पाणी घेऊन आपली इच्छा किंवा अडचण मनात बोलून ते पाणी जमिनीवर सोडावे. यालाच संकल्प असे म्हणतात. सुरुवातीला 108 वेळा म्हणजेच 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. स्वामींच्या चरणांकडे किंवा डोळ्यांकडे पाहत शांत चित्ताने तारक मंत्राचे 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा स्पष्ट उच्चारात पठण करावे. त्यानंतर पठण पूर्ण झाल्यावर पेल्यातील पाण्यावर हात ठेवून स्वामींचे स्मरण करावे. हे पाणी म्हणजेच हे स्वामी तीर्थ स्वतः आणि घरातील सर्व सदस्यांना प्यायला द्यावे. नंतर सेवेत काही चूक झाली असल्यास स्वामींकडे क्षमा मागावी आणि साष्टांग नमस्कार करावा. यालाच क्षमा याचना असे म्हणतात. स्वामी भक्तांनो, आता आपण पाहूयात की अनुष्ठानाचे महत्त्वाचे नियम. पहा, अनुष्ठानाचे दिवस संपेपर्यंत घरात पूर्णपणे शाकाहारी भोजन असावे. संकल्पाचे दिवस पूर्ण होईपर्यंत रोज ठराविक वेळीच पठण करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर महिलांनी मासिक धर्माच्या काळात केवळ मानसिक जप करावा आणि नंतर उरलेले दिवस पूर्ण करावेत. तर स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओ थ्रू तुम्हाला तारक मंत्र अनुष्ठानाची संपूर्ण माहिती मिळालीच असेल. तारक मंत्र अनुष्ठानाशी रिलेटेड आणखी काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर तेही कमेंटमध्ये मांडा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.